नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. सुजय विखे पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा. याबाबत सुजय विखे पाटलांनी नगरमध्ये बैठक घेतली आणि यावेळी आपला निर्णय झाला असून आज 12 वाजता सर्वांना कळेल असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय. सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी सुद्धा त्यांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुलगा भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणून राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय. लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सुद्धा विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुजय विखे यांच्या आई तसंच नगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटतंय, जाणून घेतले आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. साहेब विरोधी पक्ष नेते आहेत. सुजय काँग्रेसमध्ये इतकं काम करत होता, आता आज राष्ट्रवादीने जागा दिली नाही म्हणून त्यांना भाजपात प्रवेश करावा लागतोय, ही परिस्थिती आहे. तुम्हाला दावा आहे, विश्वास वाटतो की सुजय भाजपात जाऊन भाजपचा खासदार नगर म्हणून दिसून येईल? हे विषय मला काहीच बोलायचं नाही, कारण त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. आमच्या घरी व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी कधी त्यांच्या मुलांना हे केलं नाही, जसे ते निर्णय घेतले तसं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुलांना कधी, शेवटी ते आता संज्ञान झालेलं आहे, न्यूरोसर्जन येतो, त्याचा निर्णय करण्यासाठी तो सक्षम आहे. वडील म्हणून तर विखे पाटलांनी स्वतःची भूमिका आहेच आहे, पण आई म्हणून आज तुम्हाला काय वाटतं? एक मुलगा आपला भाजपात प्रवेश करतोय आणि तिथून स्वतःचे एक पॉलिटिकल करिअर सुरू करणार आहे. आई म्हणून जर विचारलं तर मुलांनी मला काही विचारलेलं नाही, त्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तो सध्या नगरला आहे, मी आपलं प्रवरनगरला राहते. तुमच्या शुभेच्छा सुजयला आहेच आहे. धन्यवाद. कोणतीही प्रतिक्रिया आता द्यायला तयार नाही आहेत. सुजयच्या आई नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुजय विखे पाटलांच्या आईचं काय म्हणणं आहे ते आपण बघितलं. दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे आज भाजपात प्रवेश करत आहेत. काही वेळामध्ये भाजपात त्यांचा अधिकृत प्रवेशही होईल असं म्हटलं जातं. त्या अनुषंगाने नगर या त्यांच्या मतदारसंघातून ज्या ठिकाणी ते इच्छुक आहेत अशा भागातून त्यांचे काही विखे पाटील यांचे समर्थक इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सुजय यांचा अशा स्वरूपाचा निर्णय हा योग्य आहे असं वाटतं का? मुळात योग्य आहे. कशामुळे योग्य वाटतं? कारण की थेट काँग्रेस सोडून भाजपात जाणं या भूमिकेवर त्यांनी बरेच दिवस पक्षाची अपेक्षा केली तिकीट मिळण्याची, ती मिळली नाही. आणि 3 वर्षापासून त्यांनी नगर दक्षिणेमध्ये, उत्तरेमध्ये या ठिकाणी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचा संपर्क केला आहे. 7ही तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन, वाडी वस्तीमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी लोकांची कामं केलेत आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क केला आहे. आणि ते डॉक्टर आहेत. पवारांनी सांगितलं की नगरची जागा ही विखेंना पराभव केला आहे. तिथे कोणत्या आधारावर सुजय विखेंचा दावा होतो? या प्रतिक्रियेवर तुमच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया आहे? सुजयदादांनी, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जे काही काँग्रेससाठी केलंय जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, ते खूप काही मोठं काम आहे. गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वांसाठी जे काही काम केलं त्यासाठी आम्ही म्हणत होतो का डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना खासदारकीचं तिकीट द्या. ते युवक आहे, डॉक्टर आहे आणि ते काम करू शकतात, करतात. त्यांनी 2 वर्षापासून नगर दक्षिणच्या जागेसाठी पूर्ण 8 तालुके पिंजून काढले. त्यासाठी काम करायचं असेल तर एक युवक, एक धडाडीचा युवक लागेल. आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसने जी भूमिका मांडली ती कितपत रास्त वाटते? त्यांची भूमिका ते त्यांच्या पद्धतीने मांडतात. शरद पवारांनी काल 3 वाजता जी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ही आमची जागा आहे राष्ट्रवादीची आणि शिर्डीची जागा ही काँग्रेसची, पण आम्ही काय म्हटलोय त्यांना का तुम्ही आम्हाला ही जागा द्या आणि ही जागा दिल्यानंतर जे त्यांना काम करायचंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज युती झालेली आणि त्या माध्यमातून जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही देश पातळीवर काम करत असतील तर कुठंतरी चांगलं काम होईल आणि एक युवक
दिल्लीत जाईल, काम करेल. नाही, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की देता येणार नाही जागा. देता येईल, हे राजकीय गणित आहे त्यांचं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सुजय विखे पाटलांनी घेतलेला निर्णय हा बरोबर असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बघूया पुढची बातमी. काँग्रेसच्या प्रचाराचं रणशिंग आज मोदींच्या गुजरातमधून फुंकलं जाणार आहे. गांधीनगरजवळ आज काँग्रेसची मोठी सभा आहे. या सभेमध्ये राहुल आणि प्रियंका गांधींचं भाषण होणार आणि या सभेआधी अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारी समितीची सुद्धा बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, राहुल, प्रियंका गांधी, त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. हार्दिक पटेल आज राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत त्यांचा प्रवेश होईल. हार्दिक जामनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची सुद्धा शक्यता आहे. क्योंकि जिस प्रकार देश के हालात बन गए हैं मोदी जी के राज के अंदर, किसी को उम्मीद नहीं थी कि ऐसा भय का, आतंक का माहौल बनेगा, अविश्वास का माहौल बनेगा. और ये धरती वो है जहाँ अहिंसा का मैसेज हुआ है पूरी दुनिया को. तो हम उम्मीद करते हैं कि आज की वर्किंग कमेटी का जो संदेश जाएगा पूरे देश के अंदर कि राहुल गांधी जो हमारे माननीय अध्यक्ष हैं कांग्रेस के, वो चाहते हैं कि हमारा किसी से अदावत नहीं है, कोई पार्टी से ना किसी से कोई हमारी दुश्मनी है. संघर्ष है प्रिंसिपल पॉलिसी प्रोग्राम का. कांग्रेस वर्किंग कमेटी की बैठक 58 साल बाद गुजरात में पहली दफा होने जा रही है और सरदार स्मारक जहां पर ये बैठक होनी है वो पूरी तरह से तैयार है. ये सरदार स्मारक है पुराना, और जो कांग्रेस के नेता यहां पर जो आएंगे, कांग्रेस वर्किंग कमेटी का जो हिस्सा होंगे, वो सबसे पहले यहां पर जो सरदार की जो प्रतिमा है, मेरे कैमरामैन अनूप से कहूँगा कि वो प्रतिमा को दिखाने की कोशिश करें. वो जो प्रतिमा है वहाँ पर पहले फुलहार किए जाएंगे और उसके बाद ये प्रतिमा है, उसके बाद यहाँ पर देखेंगे जो चेयर्स लगाई गई है राइट साइड, वहाँ पर इनका फोटो सेशन होगा. कांग्रेस वर्किंग कमेटी में अमूमन जब बैठक जब शुरू होती है उससे पहले नेताओं के एक फ़ोटो सेशन होता है. तो यहाँ पर कांग्रेस वर्किंग कमेटी के सारे जो नेता हैं वो यहाँ पर बैठेंगे, जो सीनियर नेता हैं, और वो यहाँ पर उनका फ़ोटो सेशन होगा. फ़ोटो सेशन के बाद जो प्रोसीजर है उसके मुताबिक सारे नेता बैठक के लिए तैयार होंगे. और इस और जहां कांग्रेस कार्य समिति की बैठक जहां पर लिखा गया है, ये पूरा मंच बनाया गया है. यहाँ पर फिलहाल अभी जाने के लिए इजाज़त नहीं है, लेकिन ये कांग्रेस कार्य समिति की बैठक जहां पर होने वाली है, ये पूरा डॉम है. यहाँ पर 10:30 बजे के बाद यहाँ पर बैठक शुरू होगी और तकरीबन 1.5 से 2 घंटा ये बैठक चलेगी, जिसमें सबसे अहम मुद्दे होंगे वो प्रस्ताव पारित होंगे. तकरीबन 4 प्रस्ताव पारित होने जा रहे हैं और न्यूज़ 18 इंडिया के पास जो जानकारी है उसके मुताबिक मोदी सरकार विदेश नीति में जिस तरीके से फेल हुई है, और उसमें एक प्रस्ताव पारित होगा कि कांग्रेस सरकार आती है तो उनकी विदेश नीतियाँ किस तरीके होगी. साथ ही में फार्मरों की जो किसानों की जो हालत है उन पर कर्ज माफ़ी का जो मुद्दा होगा वो भी एक प्रमुख मुद्दा होगा, वो प्रस्ताव में पारित होगा. हालांकि कांग्रेस वर्किंग कमेटी की जो बैठक होगी उससे पहले गुजरात में जिस तरीके से आलम बना हुआ है कि एक के बाद एक विधायक कांग्रेस छोड़कर बीजेपी में शामिल हुए हैं. 77 का आंकड़ा एक समय पर विधानसभा में कांग्रेस का था, वो अब घटकर 71 रह गया है. जो 5 विधायक हैं वो 2017 विधानसभा चुनाव के बाद कांग्रेस छोड़कर बीजेपी में शामिल हो गए हैं, जबकि एक जो विधायक है उसकी विधायकी रद्द की कर दी गई है, चूंकि कोर्ट ने जिस तरीके से खनिज चोरी के मामले में फैसला सुनाया था. तो कुल मिलाकर कहें कि सीडब्ल्यूसी की बैठक हो उससे पहले ही एक के बाद एक विधायक बीजेपी में शामिल हुए लोकसभा चुनाव को देखते हुए. ये सबसे मनोमंथन का विषय होगा कांग्रेस की स्थानीय इकाई, साथ साथ में जो कांग्रेस के बड़े नेता है कि आखिर किस तरीके से रोका जाए. क्या कांग्रेस आरोप भी लगा रही कि खरीद फरोख्त करने में बीजेपी जुटी हुई है. तो कुल मिलाकर कांग्रेस वर्किंग कमेटी में जो प्रस्ताव पारित होंगे, साथ साथ गुजरात में जब वो आए हैं, प्रधानमंत्री के गृह राज्य में जब यहाँ पर आए हैं, तो ये भी एक मनोमंथन का विषय जरूर होगा कि आखिर कांग्रेस के विधायक कांग्रेस छोड़कर बीजेपी के पाले में क्यों जा रहे हैं. कैमरामैन कुमार सिंह के साथ जनक दवे, न्यूज 18 इंडिया, अहमदाबाद. यानंतर राज्यातल्या राजकारणात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते. सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशाबाबत कल्पना दिल्ली हायकमांडला दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. आणि मी काँग्रेस पक्षातच राहणार आणि पक्ष सांगेल तीच भूमिका आपण पार पाडणार असल्याचं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. राजीनाम्याबाबत आता विचार नसल्याचं सुद्धा
राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मी काँग्रेस पक्षातच राहणार आणि हायकमांड देईल ती भूमिका आपण बजावणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुजय यांच्या पक्ष प्रवेशाबाबत हायकमांडला माहिती देण्यात आल्याचं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आपण कुठेतरी कालपासून चर्चा होती की राधाकृष्ण विखे पाटील आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, नैतिकतेचा मुद्दा पुढे करून राजीनामा दिला जाईल अशी माहिती मिळत होती. मात्र आत्ताची जी माहिती आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः माहिती दिली आहे की सुजय विखे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत हायकमांडला कल्पना दिल्याची माहिती स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे आणि मी काँग्रेस पक्षातच राहणार, पक्ष जी सांगेल ती भूमिका आपण पार पाडणार असल्याचं, जी जबाबदारी पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि राजीनाम्याबाबत आता विचार नसल्याचं सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. आणि अधिक माहिती घेऊया, सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सागर, कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असं चर्चा होती, मात्र आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काल रात्रीपासून एक दिल्ली आणि महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू होती की सुजय विखे पाटील यांच्या भाजपाच्या प्रवेशानंतरनं राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देतील. पण आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्यानुसार न्यूज 18 लोकमतला खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी कोणत्याही पदाचा राजीनामा देणार नाही, मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेससाठी काम करत आहे. सुजयनी निर्णय त्याचा घेतलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस हायकमांड जी काही भूमिका घेईल ती त्यानुसार मी पुढच्या काळामध्ये माझी भूमिका स्पष्ट करेन. त्यामुळे स्पष्ट सरळ झालेलं आहे की विरोधी पक्ष पदाचा राजीनामा विरोधी पक्ष नेते जे विद्यमान आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे देणार नाही आहेत. सुजय याचा निर्णयाबाबत स्वतः त्यांच्या सुजयची आई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील ज्या नगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की सुजयचा निर्णय हा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे आणि तो त्यांनी घेतलेला आहे, तो सज्ञान आहे, तो इच्छुक होता म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय. एकंदरीत जर पाहिलं तर असं दिसून येतं की तुर्तास तरी राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतःहून पदाचा राजीनामा देणार नाहीत. तर कदाचित काँग्रेसच्या हायकमांडने त्यांच्यावर कारवाई स्वरूपाची भूमिका घेतली तर विखे पाटील स्वतःची वेगळी भूमिका मांडतील असं म्हटलं जातं. अगदी धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपताच मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याचं अभिनेता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावर आधारित मालिका, नाटक, चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या कौलण्याचे भूमिपुत्र होते. दरवर्षी त्यांचा जन्मसोहळा साजरा केला जातो. यंदा त्यांचा 156व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना महाराजा सयाजीरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत सनदी अधिकाऱ्यांच्या मातांचा देखील सन्मान करण्यात आला. ती म्हणजे ही मालिका करण्याचा मी प्रयत्न करीन, मात्र पुढच्या काही काळामध्ये वैयक्तिक अमोल कोल्हे मालिका अभिनयातून स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका संपल्यानंतर मालिका अभिनय या क्षेत्रातून वैयक्तिक अमोल कोल्हे हा काही काळासाठी विश्रांती घेणार आहे. काही काळासाठी मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आहे. क्रिकेटमध्ये असतं, टेस्ट क्रिकेट असतं, वन डे असतं, T20 असतं. प्लेयर नंतर नाटक आणि चित्रपट करत राहणार आहे. त्यामुळे काळजी करू नका.